स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 वर्षीय बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली। या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली। संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत आरोपीला फाशीची मागणी केली। दादा त्यांनी ना बलात्कार करून टाकला, परत त्याने चॉकलेट दिली, कॅडबरी दिली, त्यांनी मारून बी टाकली, परत टाकून दिली कुठेतरी। त्यालाच फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। तुमच्याकडे नाही होणार तर आम्ही जाऊ त्याला, इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। शेतकरी बाहेर काही संगे वागेल का? शेतात काम करावं लागतं, आई वडिलांना संगे घ्यावं लागेल का मुलांना? कोणाच्या विरोधात मुलं आम्ही आता विचार करायचा? त्याला मारतात, एक सेकंदला विचार केला, एवढा वेळ का लावताय तुम्ही? लवकर आलं इथं, आम्ही आमच्या समोर जाऊ, आमच्या हाताने तुम्ही। या आंदोलनात ग्रामस्थांसह महिला देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत। सकाळपासून गावात तणावाचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। पोलिसांनी रात्रीच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। तर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। संशयित नराधमांनी अटक देखील केलेली आहे। काय आता पुढची कशा पद्धतीची ही कारवाई? अतिशय निर्गुणपणे एका बालिकेवर जो प्रसंग उद्भवलेला आहे आणि त्यातनं जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि अतिशय सहनशीलतेच्या पलीकडे आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे आणि तात्काळ अटक करून कायदेशीरदृष्ट्या जे महत्त्वाचे पुरावे असतील फॉरेन्सिककडनं किंवा मुलीचं शवविच्छेदन सुद्धा या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ पथकाच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक या ठिकाणी करतोय। या ठिकाणी आमचे वरिष्ठ असतील किंवा शासन स्तरावरून सुद्धा माननीय तालुक्याचे मालेगाव तालुक्यात जी घटना घडली, काय घटना घडली आणि काय प्रकार आहे आणि काय आता परिस्थिती आहे? काल दिनांक 16/11/25 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या पूर्वी एक अज्ञात वय वर्ष 4 वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग करून एका नराधमाने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे। तर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। कायदेशीररित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टिकोनात आम्ही वरिष्ठ अधिकारी त्यात प्रयत्नात आहोत। दरम्यान या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, त्याला आमच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रोश केलाय। या घटनेची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी आज संतप्त आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय।